मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता आनंदाची बातमी आली आहे। तर विद्यार्थ्यांचा कार्यकाळ हा फायनली वाढून मिळालेला आहे आणि याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला असेल किंवा जे विद्यार्थी सध्या प्रशिक्षण घेत असेल तर त्यांना 5 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। म्हणजे जे प्रशिक्षण असणार आहे हे प्रशिक्षण तुमचं आता 11 महिन्यांचं असणार आहे। तर ज्यांचाही कार्यकाळ 6 महिने झालेला असेल तर त्या विद्यार्थ्यांना परत 5 महिन्याचं एक्सटेन्शन मिळणार आहे। म्हणजे अजून ते 5 महिने तिथे वर्क करू शकतात, म्हणजे अप्रेंटिसशिप करू शकतात। आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की ही जी योजना आहे ही प्रशिक्षण योजना आहे। प्रशिक्षण योजना असल्यामुळे यामध्ये आता पुढे एक्सटेन्शन मागायचं नाही किंवा मिळणार नाही अशाबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। कारण सरकारकडून जे सर्टिफिकेट मिळेल ते सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी फायद्याचे ठरणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। तर त्यांनी नेमकी कोणती घोषणा केलेली आहे ही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना, आता या योजनेच्या डिटेलमध्ये जात नाही, एवढंच सांगतो की आपण हा निर्णय घेतलेला आहे की पुढचे 5 महिने आपण त्यांना एक्सटेन्शन देणार आहोत आणि 11 महिन्याचा कालावधी त्यांचा पूर्ण करणार आहोत। पण मला सभागृहाच्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यायची आहे। आता नको, प्रत्येक याच्यात एक गोष्ट मला या निमित्ताने लक्षात आणून द्यायची आहे की 11 महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता पुन्हा कंटिन्यू करा, याकरता येऊ नये। कारण 11 महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक, हे कार्य प्रशिक्षण योजना ही नोकरीची योजना नाही, अप्रेंटिस आहे, त्यांच्याकडे सरकारचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना नोकरीत फायदा मिळेल म्हणून योजना आखलेली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून अनेक लाखो युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी 5,500 कोटींची तरतूद सुद्धा केलेली आहे। आता 6 महिन्याच्या नंतर आणखी 5 महिन्याची त्यांना मुदतवाढ देखील आपल्या सरकारने दिलेली आहे। तर आता 11 महिन्याचा हा जो टाइम पिरियड आहे हा झालेला आहे आणि यामध्ये आता GR ची कॉपी सुद्धा 1 ते 2 दिवसामध्ये संपूर्ण अपडेट आपल्यासमोर उपलब्ध होईल। आणि यामध्ये आता जर तुमचा कार्यकाळ संपला असेल तर तुम्हाला सुद्धा यामध्ये जे 5 महिन्याचं एक्सटेन्शन मिळालेलं आहे हे मिळू शकते। आणि यानंतर तुमचे 11 महिन्याचं प्रशिक्षण संपल्यानंतर नवीन जे विद्यार्थी सिलेक्ट केले जाणार आहे त्यांना डायरेक्टली 11 महिन्यासाठी हा जे प्रशिक्षण योजना ही लागू करण्यात येणार आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडक्या भाऊबद्दल जी ही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।